सुख करता दुख हरता देवाधिदेव हे गणनाथा। सुख करता दुख हरता देवाधिदेव हे गणनाथा। देशी कृपेची आम्हा तू छाया बाप्पा मोरया गौरी नंदन श्री गणराया बाप्पा मोरया। लाल चढ़ायो अच्छा गजमुख को गोंद लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हो पद को। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रंगता। जय देव जय देव भाव भक्ति से कोई शरणागत आवे संतति संपत्ति सब ही भरपूर पावे। ऐसे तुम महाराज मोको अति भावे मौसावी नंदन निशिदिन गुण गावे। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रंगता। जय देव जय देव नमो गणाधीशा पूज्य प्रथमेशा करी पुरी आशा देवा श्री गणेशा। करी पुरी आशा देवा श्री गणेशा। हो करी पुरी आशा देवा श्री गणेशा। इच्छा पूर्ती करी प्रभु राया बाप्पा मोरया गौरी नंदन श्री गणराया बाप्पा मोरया। गौरी नंदन श्री गणराया बाप्पा मोरया। नवी मुंबईचा राजा या नावाने प्रसिद्ध शिवछाया मित्र मंडळाद्वारे भव्य गणेश उत्सव साजरा केला जात आहे। हे या मंडळाचे 55वे वर्ष आहे। मंडळाद्वारे स्थापन करण्यात आलेली बापाची मूर्ती ही डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे। या मंडळाचे अध्यक्ष हे ज्येष्ठ पत्रकार अंकुश वैती आहेत, ज्यांच्या नेतृत्वात दरवर्षी देखाव्याच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना विविध मंदिरांचे दर्शन घडवले जाते। महालक्ष्मी मंदिर, केदारनाथ मंदिर अशा अनेक मंदिरांचे दर्शन नवी मुंबईमध्ये भक्तांना मंडळाच्या माध्यमातून घडवण्यात आले आहे। नवी मुंबई ही वारकऱ्यांची भूमी आहे। या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा मोठा पगडा आहे। गणेश भक्तांना पांडुरंगाचे दर्शन नवी मुंबईमध्ये घेता यावे यासाठी यावर्षी मंडळाच्या माध्यमातून पंढरपूरचा देखावा सादर करण्यात आलाय। याचीच अधिक माहिती शिवछाया मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंकुश वैती यांनी दिली। शिवछाया मित्रमंडळ कुर्वे हे नवी मुंबईतलं पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव आहे। यावर्षी मंडळाचा 55 वर्ष आहे। दरवर्षी या ठिकाणी भव्य दिव्य असे देखावे सादर केले जातात। विशेषतः मंदिराचे देखावे या ठिकाणी होतात। महालक्ष्मीचं मंदिर असू दे, केदारनाथ मंदिर असू दे, भीमाशंकर मंदिर असू दे, महालक्ष्मी मंदिर। गेल्या वर्षी आम्ही शिवराज्याभिषेक केला होता। यावर्षी आम्ही पंढरपूरचा देखावा या ठिकाणी तयार केला आहे, जेणेकरून नवी मुंबई ही वारकऱ्यांची भूमी आहे। या ठिकाणी वारकरी संप्रदायांचा मोठा पगडा आहे। त्यामुळे सर्व भाविकांना इथं नवी मुंबईच्या राजाचं तसेच पांडुरंगाचंही दर्शन व्हावं ही आमची इच्छा आहे। त्यामुळे प्रत्येकाने इथं येऊन गणेशाचं दर्शन घ्यावं आणि पांडुरंगाचंही दर्शन घ्यावं। शिवछाया मित्रमंडळ हे नवी मुंबईमधील सर्वात मोठे मंडळ आहे। वर्षभर या मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, अन्नधान्य वाटप, गरजू महिलांना शिवणयंत्र वाटप असे अनेक उपक्रम राबवले जातात। तसेच मंडळाद्वारे काही मुलांना शिक्षणासाठी दत्तक देखील घेण्यात आले आहे। आदिवासी पाड्यातील मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी मंडळाद्वारे आर्थिक मदत देखील देण्यात आली आहे।
दरवर्षी या मंडळाला मुंबई, नवी मुंबई व आसपासच्या भागातून जवळपास 10 ते 12 लाख भाविक भेट देत असतात। यावर्षी देखील जास्तीत जास्त भाविकांनी भेट द्यावी असे आवाहन अंकुश वैती यांनी भक्तांना केले आहे। शिवछाया मित्रमंडळ हे नवी मुंबईतलं एक सर्वात मोठं मंडळ आहे। वर्षभर या मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केले जाते। त्यामध्ये आरोग्य शिबिर असो, रक्तदान शिबिर असो, परत अन्नदानाचा कार्यक्रम असो, तसेच गरजू महिलांना शिवणयंत्राचं वाटप, आम्ही काही मुलांना शैक्षणिक दत्तक घेतलेलं आहे। तसेच वाडा मोखाडा आदिवासी पाड्यामध्ये आदिवासी पाड्यातील मुलांना उच्च शिक्षण घेता यावं म्हणून आर्थिक मदत दिलेली आहे। आदिवासी पाड्यामध्ये जाऊन काम केलेलं आहे। असे अनेक उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून झालेला आहे। हा उत्सव जो सुरू आहे, या उत्सवासाठी सुमारे 10 ते 12 लाख भाविक दर्शनाचा लाभ घेत असतात। इथे रांगाच्या रांगा लागलेल्या असतात। आपण पाहत असाल तर संपूर्ण परिसर भक्तांनी फुलून गेलेला आहे। तरी सगळ्या भाविकांना मी आवाहन करीन की हे असं सुंदर जो देखावा तयार केलेला आहे, हा देखावा पाहावा, तसेच पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, नवी मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यावं असे मी आवाहन करत आहे। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।